मध्य पूर्वेतील इराण संघर्षाचे गंभीर जागतिक परिणाम दिसून येत आहेत। स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद झाल्यामुळे तेलाचा तुटवडा आणि ऊर्जा संकट निर्माण झाले। या जलमार्गावरून आशियात 80% तेल व्यापार होतो, त्यामुळे अनेक आशियाई देशांवर ऊर्जा संकट ओढवलंय। या देशांमध्ये लॉकडाऊन सारखी परिस्थिती बनली आहे। ऊर्जा संकटामुळे अनेक देशांमध्ये परिस्थिती बिघडली आहे। या संकटाशी सामना करण्यासाठी शाळा कार्यालयांना ऑनलाईन मोडवर आणलं जात आहे। या युद्धाचा फटका जागतिक व्यापाराला बसत असून डेटा सेंटर्सवरील हल्ल्यांमुळे डिजिटल सेवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। होर्मुझ बंद झाल्याचा फटका काही निवडक देशांना कमी प्रमाणात बसलाय, कारण इराणनं त्यांच्या मित्र राष्ट्रांना या जलमार्गावरून वाहतूक करण्यासाठी सूट दिली आहे, ज्यात भारत, रशिया आणि चीन सारख्या देशांचा समावेश आहे। पेट्रोल डिझेल भरणाऱ्यांसाठी कडक नियम लागू करण्यात आले। या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश विविध पातळीवर प्रयत्न करतोय। भारतानं आपली परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। देशात अनेक भागात कार्यालये 4 दिवसांसाठी खुली ठेवली जात आहेत। अनेक देशांना इंधन वाचवण्यासाठी त्यांचे जुने कोविड काळातील नियम पुन्हा लागू केल्याचं वृत्त आहे। मध्य पूर्वेकडील तेलावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले आशियाई देश या संकटाचा सामना करण्यासाठी धडपडत आहेत। ऊर्जेचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या जात आहेत। पाकिस्तानातील परिस्थिती पाहिली तर ओसाड, सामसूम रस्ते पाहायला मिळत आहेत। आधीच आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या पाकिस्तानला ऊर्जा संकटाचाही फटका बसलाय। परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे। सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा नियम लागू केलाय। इंधन भत्त्यात मोठी कपात करण्यात आली आहे। रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक शाळांनी पुन्हा ऑनलाईन वर्ग सुरू केले। पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसलाय, ज्यामुळे तेथील इंधनाचे दर गगनाला भिडले आणि पेट्रोल प्रति लिटर 450 रुपयांच्या पार गेलंय। या युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तानवर अब्जावधी डॉलर्सचं कर्ज फेडण्याचं संकट ओढवलंय। परिणामी सरकारी विमान कंपनी PIA, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स बंद पडण्याच्या मार्गावर आहे। कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्यात। आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मंत्र्यांचे 6 महिन्यांचं वेतन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आणि युद्धाच्या छायेमुळे श्रीलंकेला तीव्र इंधन तुटवडा आणि आर्थिक संकटाचा फटका बसलाय। श्रीलंकेत वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय। रेल्वे आणि बस स्थानकं ओस पडली आहेत। तेल संकटाचा श्रीलंकेवर मोठा परिणाम झालाय। इंधन वाचवण्यासाठी बुधवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली। सरकारी कार्यालयांमधील AC बंद आहेत। रस्त्यांवरील दिवे आणि जाहिरात फलकही बंद करण्यात आले आहेत। शाळा आणि कार्यालय बंद ठेवली जात आहेत। घरून काम करण्याचे कठोर नियम पुन्हा लागू करण्यात आले। इंधनाचा साठा वाचवण्यासाठी सरकारनं पेट्रोलच्या दरात 25% वाढ केली आहे। इंधन आणि ऊर्जा वाचवण्यासाठी शाळा, विद्यापीठ आणि सरकारी कार्यालय आठवड्यातून केवळ 4 दिवस चालू राहत आहेत। पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे प्रत्येक वाहनाला आठवड्याला केवळ 15 लिटर इंधन मिळण्याची मर्यादा घालण्यात आली आहे। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आलाय। तेलाच्या प्रत्येक थेंबाची बचत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आशियातील सर्वात श्रीमंत देशालाही या युद्धामुळे घाम फुटलाय। केवळ गरीब किंवा विकसनशील देशच नव्हे, तर आशियातील प्रमुख आर्थिक शक्ती असलेले देशही या ऊर्जा संकटांसमोर हातबल झाल्याचं चित्र आहे। पश्चिम आशियातील युद्धाचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसतोय। इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यानं पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, ज्यामुळे महागाई वाढली। पर्यटन व्यवसायात 70 ते 80% घट झाली आहे। अन्नधान्याचे दर 6 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले। त्याशिवाय पेट्रोल पंपांवर किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं 800 अब्ज येन रिझर्व्ह फंडाचा वापर सुरू केला आहे। दक्षिण कोरिया, थायलंड येथेही ऊर्जा बचत सुरू झाली आहे। दक्षिण कोरियात लोकांना फोन केवळ दिवसातून एकदा चार्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय। थायलंडमध्ये अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द केले। त्याशिवाय इमारतीत लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा असं सांगण्यात आलंय। जपानजवळ 254 दिवसांचा रिझर्व्ह साठा आहे। फिलिपिन्समध्ये ऊर्जा आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। व्यावसायिक सिलेंडर वितरण बंद झालंय। फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे। अधिकाऱ्यांसाठी 4 दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यात आला। एअर कंडिशन्सच्या वापरावर कडक निर्बंध लादण्यात आले। साठेबाजी आणि नफेखोरींविरोधात सरकार थेट कारवाई करत असून टोल कर स्थगित करण्यात आला। सिरिया आणि लेबनॉनमधील संघर्षामुळे सर्वात जास्त फटका सिरिया आणि लेबनॉन या देशांना सुद्धा बसला। या युद्धांमुळे सिरियामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक विस्थापित झाले असून लेबनॉनला भीषण मानवी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। युद्धाच्या परिणामी सुमारे 6 दशलक्ष सिरियन नागरिक परदेशात पळून गेले। सिरियन निर्वासितांचा सर्वात मोठा भार शेजारील देश
जसे की तुर्की, लेबनॉन आणि जॉर्डनवर पडला आहे. भारतानं परिस्थिती नियंत्रणात आणली. एकीकडे आशियाई देश ऊर्जा टंचाईशी झुंजत आहे आणि लॉकडाऊन सारख्या परिस्थितीचा सामना करत आहे, तर दुसरीकडे भारताची परिस्थिती याच्या अगदी उलट आणि अत्यंत स्थिर आहे. भारताच्या दूरदर्शी धोरणांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संभाव्य तणावाचा अंदाज घेऊन भारतानं आपल्या आयातीचे पर्याय आधीच वाढवले होते. मध्य पूर्वेवरील अवलंबित्व कमी करून भारतानं रशिया आणि इतर अपारंपरिक ऊर्जा बाजारपेठांमधून आपली कच्च्या तेलाची पुरवठा साखळी सातत्यानं मजबूत केली आहे. त्यामुळे सध्या तरी भारताची आणि इतर देशांची परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे. भारतामध्ये इंधन आणि ऊर्जा साठा हा मुबलक प्रमाणात आहे. जागतिक परिस्थिती पाहता संघर्ष थांबणं आणि स्थैर्य येणं गरजेचं आहे. एनर्जी लॉकडाऊन किंवा निर्बंध हे काही वेळा तात्पुरते उपाय म्हणून वापरले जातात, पण कायमस्वरूपी समाधान नसतात. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.